तर राज्यातल्या लाडक्या बहिणींना सध्याच्या घडीला पडलेला सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात अपडेट कधी येणार। उदाहरणार्थ GR कधी येणार, वितरणाला कधी सुरुवात होणार, कोण महिला यासाठी पात्र असणार, असे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहे। कारण यावेळेस हप्ता वितरणाला जास्तच विलंब होत आहे। आता सध्याची जर परिस्थिती पाहतो म्हटलं तर जानेवारीचा पूर्ण महिना उलटून गेला, त्यानंतर फेब्रुवारीचा महिना सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त संपलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची निराशा आता वाढत चाललेली आहे। काही लाडक्या बहिणी असा प्रश्न विचारत आहे की लाडकी बहीण ही योजना बंद झाली की काय। तर लाडक्यांनो, तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचं निवारण आपण आजच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत। हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर नक्कीच तुमच्या मनाचं समाधान होईल आणि तुम्हाला माहित पडेल की हप्ता कधी येईल आणि यासाठी कोण महिला पात्र असणार। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्यांनो, जानेवारीच्या हप्त्याला अगोदरच फार उशीर झालेला आहे। महिना संपून आता 15 ते 16 दिवस झालेले आहे, तरी सुद्धा वितरणासंदर्भात कसलीही अपडेट आली नसल्याने लाडक्या बहिणींची चिंता आता साहजिक आहे, त्यांची चिंता ही वाढत चाललेली आहे। पण लाडक्यांनो, योजना ही बंद होणार नाही ही गोष्ट 100% खरी। मग वितरण कधीपासून सुरू होणार, सरकारकडे वितरणासाठी निधी नाही का, अशा बरेचसे प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारत आहे। तर सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे की जानेवारीच्या हप्ते वितरणासंदर्भात राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा कसलेही स्पष्टीकरण किंवा विलंब होण्याचं काहीही कारण सांगितलेलं नाही। तुम्हाला उशीर होईल पण हप्ता हा नक्कीच येईल। तर 19व्या हप्त्यासोबतच तुम्हाला 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते, अशी शक्यता सुद्धा आता वर्तवल्या जात आहे। बऱ्याच प्रसार माध्यमांवर या बातम्या येत आहे की 19व्या हप्त्यासोबत 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा मिळू शकते। कारण जर जानेवारीच्या हप्त्याला विलंब झाला तर फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे, आता जर या आठवड्यात जर वितरण व्हायचं असेल, उद्या परवा जर GR येत असेल, आज संध्याकाळपर्यंत तर GR आला नाही, पण उद्या परवा जर GR येत असेल तर एकच हप्ता वितरित होईल। पण जर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जर वितरण होत असेल तर 2 हप्ते सुद्धा एकत्रितपणे येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। सध्या तरी कुणीही तुम्हाला, जोपर्यंत राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या ट्विटर वरून अधिकृतपणे घोषणा करत नाही वितरणासंदर्भात आणि GR येत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुणीही 100% गॅरंटी देऊन तारीख देऊ शकत नाही की या तारखेला वितरण होईल। त्यामुळे लाडक्यांनो, अशा व्हिडिओ पासून दूर राहा। आता त्यानंतर कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असतील, तर ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता जानेवारी फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। यात येत्या 2 ते 4 दिवसात तुम्हाला वितरणासंदर्भात मोठी खुशखबर ही येऊ शकते। आणि ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हप्ता मिळाला नाही त्या महिलांना सुद्धा जानेवारीचा हप्ता हा एकत्रित मिळेल का, तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्रितपणे तुम्हाला मार्च महिन्यात 6000 रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता ही वर्तवल्या जात आहे। लाडक्यांनो, जानेवारीच्या हप्ते वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।